नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या कुठल्याही चर्चेला आपण सामोरे गेलो त्या वेळेला पीक विम्याचा विषय सातत्याने समोर आला. पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नाहीये. पीक विम्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना नाडलं जातंय आणि अपेक्षित असलेलं सहकार्य प्रशासनाच्याकडून पीक विम्याची योजना राबवताना दिसत नाहीये. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्यात सत्तेत असलेल्या मवियानं तोडगा काढलेला दिसतोय. मवियात शिवसेनेकडे कृषी विभाग आहे. या कृषी विभागाच्या प्रमुखपदी असलेले कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून नुकतीच महाराष्ट्रातल्या विविध शेतकरी संघटनांची बैठक बोलवण्यात आली. त्या बैठकीत चर्चा करत असताना असे संकेत दिले गेले की महाराष्ट्राचं सरकार स्वतःची पीक विमा योजना सुरू करेल. थोडक्यात केंद्राच्या पीक विमा योजनेतून महाराष्ट्राचं सरकार बाहेर पडू इच्छित आहे. स्वतःची पीक विमा योजना आणून असे कुठले दोष त्यांना दूर करायचे आहेत? केंद्राच्या पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत दोष आहेत की केंद्राच्या पीक विमा योजनेचे खरे लाभार्थी सरकारमधलं कोणी होऊ शकत नाही म्हणूनच दुखणं आहे? या आणि अशा विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधीची चर्चा. पीक विमा योजनेतून महाराष्ट्र बाहेर खरंच पडू शकेल का? या चर्चेच्या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता नेते त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. शेतकरी नेते या नात्यानं माणिक कदम आहेत आणि कृषी तज्ज्ञ या नात्यानं अश्विनी कुलकर्णी आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करू. अश्विनीताई, पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे. माझा आवाज अत्यंत नीट आपल्यापर्यंत पोहोचतोय असं दिसतंय आणि तसा अंदाज आहे माझा. आपल्याला पहिला प्रश्न असा असेल की केंद्रीय कृषी संदर्भातल्या पीक विमा योजनेत दोष दिग्दर्शन करण्याची ही वेळ आहे का? त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो का? ही जी नवीन पीक योजना आलेली आहे, पीक विमा योजना, ही 2016 साली ज्याला एरिया इन्शुरन्स म्हणतात अशी आली. म्हणजे एका क्षेत्रात होणाऱ्या पिकाचे नुकसान याचं मोजमाप करून त्या क्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशा पद्धतीची योजना आली. आणि एरिया इन्शुरन्स म्हणून ह्याचे बरेच काळ अभ्यास होऊन ती 2016 साली पुढे आली. 2018-19 पासूनच अनेक राज्यांनी त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आणि त्यातनं बाहेर पडण्याचे संकेत दिले आणि 2019 मध्ये जवळजवळ आज 5-6 राज्य त्यातनं बाहेर पडलेली आहेतच. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की जिथे सर्वात जास्त शेतकऱ्यांनी, म्हणजे नंबर ऑफ फार्मर्स असं जर आपण बघितलं तर सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा अर्ज केलेला आहे, त्याच्यात सहभाग घेतलेला आहे, गेली कित्येक वर्ष घेत आहेत. मुद्दा असा आहे की शेतकरी फक्त 2% पीक विम्याचा जो हप्ता आहे, प्रीमियमचा हप्ता, त्यातले 2% शेतकरी भरतात. 49% राज्य सरकार भरतंय, 49% केंद्र सरकार भरते. म्हणजे दोघांकडूनही निधीची तरतूद तेवढीच आहे, जरी त्याचं नाव प्रधानमंत्री किंवा ती राष्ट्रीय योजना असली तरी. पण काम सगळं राज्य सरकार करते. म्हणजे ही योजना शेतकऱ्यापर्यंत पोचावी याच्यासाठी पीक विमा कंपन्यांबरोबर संयोजन करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचवणं, ह्याची सगळी कामं ही जी काही आहेत कोऑर्डिनेशनची, हे राज्य सरकार करते. आता मुद्दा काय येतो, जर केंद्र सरकारकडनं निधीची उपलब्धता वेळेवर झाली नाही, राज्य सरकारकडनं निधीची उपलब्धता वेळेवर झाली नाही तर विलंब होईल. आणि दुसरा मुद्दा असा की जेव्हा पीक नुकसान नेमकं किती झालेलं आहे हे जर वेळेत काढलं नाही त्याचं मोजमाप, आणि ते जो काही तुम्ही उंबरठा उत्पन्न, थ्रेशोल्ड उत्पन्न ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षा किती जास्त किती कमी, त्यामुळे नुकसान भरपाई किती दिली पाहिजे, ह्याचा हिशोब करून तो अहवाल जर वेळेत तयार झाला नाही तर शेतकऱ्यांना ते वेळेत मिळणार नाही. त्या अशा अनेक अडचणी आहेत. पण ह्या अडचणी ऐकून घेऊन त्या बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे परत परत राज्य सरकार जात असताना काही फारसे घडत नव्हते.
एक नंतर संसदीय समिती स्थापन करण्यात आली, ज्याचा अहवाल ऑगस्ट 2021 मध्ये पार्लमेंटच्या समोर ठेवण्यात आला. तो अहवाल मी वाचलेला आहे. परंतु त्या अहवालात सुद्धा राज्य सरकारांचं म्हणणं काय आहे हे याचं प्रतिबिंब त्याच्यात आपल्याला सापडत नाही. ठीक आहे. म्हणजेच राज्य सरकारांना जे म्हणायचं हे जर ऐकून घेतलं जात नसेल आणि ही योजना जर शेतकरी कमी कमी होताना आपल्याला राष्ट्र पातळीवर दिसतात, बर तर नक्कीच अडचणी आहेत ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे. थोडक्यात आपण असे संकेत देत आहात की महाराष्ट्राची स्वतःची पीक विमा योजना जर असेल तर तो निर्णय कदाचित योग्य असू शकतो. डॉक्टर अनिल बोंडे, जे तर्क दिले गेले त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय की केंद्राकडून निधी उपलब्धता वेळेवर जर झाली तरच ही पीक विमा योजना राज्य पातळीवर यशस्वी होऊ शकते. ज्या पद्धतीने ही पीक विमा योजना यशस्वी व्हायला हवी त्यामागे केंद्राकडून निधी उपलब्धता हा जर मुद्दा असेल तर स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांच्या अडचणींच्यासाठी जबाबदार केंद्राला धरलं जातंय. त्याच्याबद्दल आपलं उत्तर. नाही, आता ज्या ताई बोलल्या जी. त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने सांगितलेलं आहे की ही योजना केंद्र पंतप्रधान पीक विमा योजना जरी असली तरी त्याची अंमलबजावणी ही राज्याच्या मार्फत केल्या जाते. म्हणजे विमा कंपन्याचे टेंडर काढणं सुद्धा राज्य सरकारचं काम असतं, निगोसिएशन करणं सुद्धा राज्य सरकारचं काम असतं, प्रीमियमची रक्कम ठरवणं सुद्धा राज्य सरकारचं काम असतं. केंद्राचा जो 12% हिस्सा असतो विमा देताना, तो 12% हिस्सा सम इन्शुर्डचा तो निश्चितपणे केंद्राकडून दिला जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की या विमा कंपन्यांना ठरवून दिलेलं असतं की तालुका स्तरावर त्यांनी एक एजंट नेमावा, जिल्हा स्तरावर ऑफिसेस असावे, त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर 48 तासात किंवा वाढून दिलेली मुदत असली तर 7 दिवसात त्यांना इंटिमेशन गेल्यानंतर त्यांनी तिथे पाहणी करावी. या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्रामध्ये हा दोष निर्माण झाला की कुठेही विमा कंपन्यांचे ऑफिसेस दिसत नाही, जिल्हा स्तरावर ऑफिसेस नसतात. म्हणून ताईंनी जे म्हटलं की त्याचे पंचनामे झाले पाहिजे, त्याचे नुकसान भरपाई निश्चित झाली पाहिजे, पीक कापणी प्रयोग झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी राज्य सरकारकडून जर वेळेवर केल्या गेल्या आणि राज्य सरकारचा हिस्सा मॅचिंग जर हिस्सा टाकला गेला तर केंद्राचे पैसे येतात. आताच्या सध्याच्या परिस्थितीत सुद्धा 1200 कोटी रुपये राज्य सरकारचे थकीत आहेत आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. 48 लाख शेतकऱ्यांचं जेव्हा मराठवाड्यामध्ये नुकसान झालं त्यापैकी अनेक दिवसपर्यंत 28 लाख शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे हे लोक करू शकले नाही. म्हणजे 2-2, 3-3 दिवस पर्यंत पाऊस पडत होता. 48-72 तासाची तर मर्यादा ओलांडून गेली होती आणि यांचे एजंट अवेलेबल नव्हते, फोन लागत नव्हते. आता एक सांगतो की राज्य सरकार याच्यामधून बाहेर निघू शकतं. गुजरात पण बाहेर निघाललंय. मी स्वागत करेल की राज्य सरकारने स्वतःची विमा कंपनी बनवली आणि शेतकऱ्यांसाठी विमा चालवला आणि यामध्ये निकष जे आहे, जे 70% एंडिमिनिटी जोखीम स्तर जो आहे तो 70% 90%वर राज्य सरकार नेऊ शकतं ना. त्याशिवाय विद्यापीठांनी त्या एरियासाठी दिलेलं महत्तम किंवा ऍव्हरेज उत्पादन जे आहे ते 5 वर्षाचं ऍव्हरेज न काढता ज्या विद्यापीठांनी दिलेलं उत्पादनच हे उंबरठा उत्पादन आहे हे सुद्धा ठरवल्या जाऊ शकतं आणि त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार निश्चित घ्यायला पाहिजे. बिलकुल आपण आपल्या पद्धतीनं या संदर्भातलं विश्लेषण करत असताना थेट ही भूमिका घेतलेली दिसतेय की राज्य सरकारच्या कडून प्रसंगी स्वतंत्र पीक विमा योजना जर काढली गेली तर त्याचं स्वागत भारतीय जनता पार्टीकडून होईल. मला पुढचा प्रश्न पटकन विचारायचा आहे तो आपल्या सोबत असलेल्या माणिक कदम यांना. माणिक कदम, आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा पोटतिडकीनं बोलता तेव्हा तेव्हा पीक विमा कंपन्यांच्या कारभाराबाबतही बोलता. याची हमी कोण देणार की त्या पीक विमा कंपन्या ज्या आता केंद्रातल्या योजनेत धड वागत नाहीत त्या राज्यातल्या योजनेत धड वागतील? बरोबर आहे. आता आदरणीय बोंडे साहेबांनी जे काही त्या राज्य सरकारनं पीक विमा कंपनी काढण्याच्या संदर्भातलं त्याचं स्वागत केलेलं आहे. पण मी सुद्धा त्याचं स्वागत करण्यापेक्षा अगोदर आदरणीय कृषी मंत्री महोदय यांनी जर जाहीर केलं असतं आम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्या पीक विम्याच्या संदर्भात मदत करणार आहोत. तुमचं पुढचं मॉडेलच काही नाहीये. म्हणजे लोकपाल पाहिजे पण न्यायाधीश नको म्हटल्याप्रमाणे
म्हणजे असं कसं चालेल? तुमचं पुढचं एखादी स्ट्रॅटेजी काही ना काही तयार पाहिजे ना. आताची पीक विमा योजना संपूर्णपणे दोषी आहे असं म्हटलं तर चालेल कसं? मला एक सांगा, राज्य सरकारचं काम आहे सगळी पीक विमा जशाच्या तशी कशा प्रकारे अंमलात आणायची. ते कोणाचं काम आहे? राज्य सरकारचं काम आहे ना. बिलकुल. केंद्राला ठीक आहे, केंद्र सरकार तुम्हाला पैसे देतं ना. तुम्ही जर स्वतः आता मग तुम्ही म्हणता सरकार सरकार, आम्हाला काही देणं घेणं नाही. सरकार कोणतं? महाराष्ट्र सरकार का केंद्र सरकार? केंद्र सरकारची एक ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आहे ना. मग केंद्र सरकारच्याच ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीला तुम्ही द्या ना ते टेंडर सगळे महाराष्ट्रातले. काय अडचण नाही तुम्हाला. ते बी पैसा महाराष्ट्र केंद्र सरकार असू की राज्य सरकार असू, आम्हाला ते कोणते सरकार आहे ह्या सरकारच्या भानगडीत आम्हाला शेतकऱ्यांना पडायचं नाही. आताच माझ्या एका बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं सुद्धा सांगितलं, बीड जिल्ह्याच्या मॉडेलचं नाव घेऊन हे काय जे राज्य सरकार गाजावाजा करायला लागलेले, ढोल वाजवायला लागलेले. जी. आमचं बीड जिल्ह्याचं मॉडेल अत्यंत फसवं, अत्यंत म्हणजे शेतकऱ्याचं अजिबात हिताचं नाही जी. असं माझे याच्या चर्चेवरही जाणार आहोत आपण. आपल्याकडे एका विशिष्ट वेळेनंतर बीडच्या चर्चेवर जायचं ठरलंय. त्या निमित्तानं आपल्याला पटकन थांबवतो आणि एकदा आपल्या सोबत असलेल्या किशोर तिवारींना बोलतं करतो. किशोर तिवारी, ज्या गोष्टीच्या अंमलबजावणीची जबाबदारी तुमच्या पक्षाच्या अर्थात शिवसेनेच्याकडे असलेल्या कृषी विभागाकडे आहे, जर अंमलबजावणी दोष असतील तर याचा अर्थ स्वतःची वेगळी चूल मांडणं असा होत नाही. नाही, हे बघा काय झालं की तुम्हाला हा विषय राजकारणाच्या बाहेर जाऊन घ्यावा लागेल की कृषी संकटाचं क्लायमेट चेंज नंतर रिस्क मॅनेजमेंट हा बिंदू फार मोठा झाला. हे बघा, कृषी संकटाचे बिंदू एक आहे की क्रेडिट, क्रॉप पॅटर्न, नंतर इनपुट कॉस्ट आणि आउटपुट कॉस्टचा रेशो, हे सगळे आहे. म्हणजे CCC प्लस रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट मध्ये पहिले राष्ट्रीय विमा योजना होती, आता आपण पंतप्रधान विमा योजना आणली. पहिली ती कंपल्सरी होती लोणी फार्मरला, त्याच्यानंतर आपण निकष बदलत गेलो. ही जी योजना आहे या योजनेमध्ये त्रुट्या होत्या. आता पार्लमेंटरी कमिटी समोर मी माझं प्रेझेंटेशन सादर केलं आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये जे राज्य स्वतःची योजनाही घेऊन आले तिथे त्या त्रुट्या दूर झाल्या नाही हे मी दाखवलं. म्हणजे गुजरात झालं, बिहार झालं, यांनी स्वतःच्या योजना आणल्या, मात्र त्रुट्या तशाच कायम राहिल्या. जसं एजंट नसणे, पंचनामे वेळेवर न होणे. दुसरं कसं आहे की सर्कल वाईज क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट केले जातात आणि त्याच्यामध्ये एका सर्कलला मिळतं, दुसऱ्या सर्कलला मिळत नाही. क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट मध्ये फार डिफॉल्ट असतात. याचा बिंदू शेतकरी असावा असा निकष असताना, मागणी असताना शेतकरी निकष किंवा गाव निकषी ठेवत नाही. सर्कल मध्ये कुठेतरी जाऊन पीक कापणीचे अहवाल येतात. तर याच्यात त्रुट्या खूप आहेत. आणि सध्या तर जो उंबरठ्यावरचं आहे पीक, त्याच्यावरच खूप वाद आहे. तर सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांना समर्पक रिस्क मॅनेजमेंट म्हणजे पीक विमा योजना आणावी. याकरता सगळ्या पक्षांनी मिळून आणावी हा काय प्रकार आहे? म्हणजे अनिल बोंडे या प्रकारचं उत्तर अपेक्षित करू शकतो आपण किशोर तिवारींकडून? मला समजून घ्या, आम्ही नेहमी तुम्हाला समजून घेत असतो अनिल बोंडे, आपण यांना नेहमी समजून घेत असतो. आता हे म्हणतात सगळ्या पक्षांनी मिळून एक पीक विमा योजना आणली पाहिजे. किशोरजी, माझं हे म्हणणं आहे की ही पीक विमा योजना होती की ज्यांनी 19-20 मध्ये म्हणजे शेतकऱ्यांना 972 कोटी रुपये जास्त दिले प्रीमियमच्या पेक्षा, आणि त्याच्यानंतर तुम्ही उंबरठा उत्पादन जे आहे ते कमी केलं. तर त्याच्यानंतर 20-21 मध्ये तुम्हाला माहित आहे कंपन्यांना 4234 कोटी रुपयाचा फायदा झाला. मला बोलावं लागेल. ऐका ना, फळबागामध्ये सुद्धा तुम्ही ट्रिगर बदलवले. फळबागामध्ये जे 3 दिवसाचे ट्रिगर होते ते तुम्ही 7 दिवस, 10 दिवस याच्यापर्यंत केले. शेवटी तुम्हाला ते ट्रिगर जे बदलवलेले होते, लोकांनी ओरड केल्यानंतर तुम्हाला ते वापस घ्यावे लागले. ट्रिगर तुम्हीच बदलवले आणि तुम्हीच वापस घेतले. म्हणजे केंद्र सरकारनेच याच्याबद्दल पत्र पण नाही. ट्रिगर बदलवणारी तुम्हीच आणि ट्रिगर वापस घेणारी तुम्हीच, आणि त्याच्यामुळं उंबरठा उत्पादन काढताना तोच घोळ केला. आणि म्हणून मला बोलू द्याल? हो, बोला ना, तुम्हालाच बोलायचंय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जर का प्रामाणिकपणे त्याचे क्रॉप कटिंग एक्सप्रेसेस झाले, हँड इन टू हँड आहे. कंपनीचे एजंट आणि कृषी अधिकारी हे ठरवतात
की बरोबर उंबरठा उत्पादनापर्यंत यांचं उत्पादन दाखवलं पाहिजे आणि किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दाखवलं पाहिजे आणि त्याच्यामुळं विमा तिथे परिस्थिती खराब जरी असली तरी विमा मिळत नाही. म्हणजे बिलकुल आपण किशोर तिवारींकडून एवढं- उत्तर घेऊ आणि याच निकष बदलण्याच्या भूमिकेच्या बाबत थोड्या वेळाने अश्विनी कुलकर्णी सुद्धा आपल्या या चर्चेत अधिक व्यक्त होतील. किशोरजी, मुद्दा इथे उपस्थित काय झाला तर सरकार आपल्या पद्धतीने निकष बदलून घेतात आणि नंतर केंद्राच्या कडे बोट दाखवून मोकळे होतात. नाही नाही, हे बघा, ते स्वतः कृषी मंत्री होते अनिल बोंडे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2019 पूर्वी ही योजना खूपच चांगली होती, असं काही नाहीये. आता मात्र एक कबूल करावं लागेल की सरकारनी किशोरजी, अरे मी आकडेवारी बोलू दे, दिली आहे. बोलू द्या ना, बोलू द्या आकडेवारी बोलू दिली आहे द्या. किशोरजी. मला बोलू द्याल ना अनिलजी कसं असते अनिलजी 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 असं नसते ना की तुमची योजना खूप चांगली असती तर पंतप्रधानांनी त्याच्यावर लोकसभेत एवढा गाजावाजा जाऊन संसदीय समिती आली नसती. या योजनेत त्रुट्या पहिल्यापासून होत्या. गुजरात सारखा राज्य निघून गेला त्यावेळेस ती त्रुट्या होत्या. आणि तुम्ही निघा आणि योजना बनवा ना चांगली. एक सरकारची मिनिट बनवा. एक मिनिट मला बोलू द्याल, मी बोलतो तुम्हाला. अनिल बोंडे, एक गंभीरपणे मी विचार करून तुम्हाला सांगतो की राज्य सरकारने स्वतःची योजना बनवल्यानंतर जोपर्यंत त्रुटी आणि योजना तुमच्यासारख्या लोकांकडून बरोबर सुधारित येत नाही तोपर्यंत काही होणार नाही. तुम्ही म्हणाले की या योजनेचे 3-13 कंपन्या आणि कृषी विभागाने केल्या. या गोष्टीची मी सहमत आहे. तर याचं नियंत्रण, या योजनेचं नियंत्रण हे थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीकडे असलं पाहिजे आणि या सरकारी एजन्सी ज्या असतात त्याही नॉन कॉर्पोरेट करतात आणि कंपनीचं जी विमा कंपनी असते तिने तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर आपले इन्फ्रास्ट्रक्चर नसते. हा सगळा त्रास आहे. तर शेतकऱ्यांचं रिस्क मॅनेजमेंट क्लायमेट चेंज मध्ये होईल असं प्रॅक्टिकल योजना यावी याच्यासाठी एक ठिकाणी बसून करावंच लागेल. आणि याच्यावर दोष त्याच्यावर दोष देऊन काही होणार नाही. आणि दादा फुसे जे म्हणतात की आम्ही हे घेऊन येऊ ते घेऊन येऊ, तर जसा आमचा कदम बोलला जी तयारी काहीच नाही, फक्त घोषणा करून काय करणार. तर बिलकुल आपण हे दादा भुसेंपर्यंत पोहोचवायला हवं मग स्वतःच. मी तर त्या बैठकीमध्ये स्पष्ट बोललो की पहिले त्रुट्या काढा एक्झिस्टिंग योजनेच्या, त्याच्या नंबरच विचार करा. बिलकुल, याच्यावर पटकन अश्विनी कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. अश्विनी कुलकर्णी, आपण थोड्या वेळापूर्वी सविस्तर विवेचन करत असताना सांगितलं की कशा पद्धतीने योजना अंमलबजावणी कशी केली जाते. चर्चेच्या या टप्प्यामधला एक महत्वाचा मुद्दा असा उपस्थित होतोय की राज्य सरकार आपापल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करतायत. ज्या पद्धतीचे निकष लावून पीक विम्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे ते निकष बदलतायत आणि नंतर जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलताना दिसतायत. आत्ता जो प्रमुख मुद्दा पटकन किशोर तिवारी यांनी उपस्थित केला तो असा आहे की विद्यमान योजनेतले जे काही त्रुटीपूर्ण विषय आहेत, दोष आहेत, ते दूर झाले पाहिजेत. तुमच्या लेखी 1 2 3 4 5 असं करून तुम्हाला काही त्यातले दोष त्रुटीपूर्ण मुद्दे मांडता येतील पटकन? हो, लगेच घेऊया आपण. मुळात दोषारोप थांबूया, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघूया. केंद्र राज्य हा मुद्दा नाहीये. कुठलीही योजना सुरू झाली की त्रुटी असतात, त्याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. माझे 4 मुद्दे. पहिला मुद्दा असा आहे की जो अर्ज करायला शेतकरी जातो आणि खास करून जो लांबवरच्या गावांमधनं शेतकरी जातो जिथे इंटरनेटची सुविधा नसते, ऐन पावसाळ्यात जेव्हा त्यांना अर्ज करायचा असतो, आम्ही बघितलेल्या आदिवासी भागात हे अत्यंत कठीण होतं. कागदपत्र घेऊन जाऊन तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाता किंवा बाजाराच्या ठिकाणी जाता, तर मुळात वेळ जास्त मिळावा. मे महिन्यापासून 15 ऑगस्ट पर्यंतचा भरपूर वेळ मिळावा, म्हणजे शेतकऱ्यांना जाऊन ते करणं सुकर व्हायला पाहिजे. एकदा अर्ज केल्यानंतर परत मला अर्ज करायची गरज नाहीये प्रत्येक हंगामाला. मला त्यातले फक्त कुठलं पीक आणि किती क्षेत्र बदललं एवढं बदललं तरी एडिटिंगच्या मला फक्त त्याच्यात मुभा मिळावी आणि असं एकंदरीत अर्ज करण्यात सुकर व्हावं, हा पहिला मुद्दा. दुसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जो सातत्याने सगळ्यांना जास्त टोचतो आहे तो आहे पीक नुकसान नेमकं किती झालं. एक आपण इथे लक्षात घेऊया की हे पंचनामा नाहीये, हे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट, पीक कापणी प्रयोग करून तुमचं किती उत्पादन निघालेलं आहे सरासरी हे काढायचं आहे, जो एरिया आपण ठरवलेला आहे त्या एरियाचा, आणि ते थ्रेशोल्डच्या कुठे मागे पुढे आहे ते बघायचंय.
आता हे करताना खरोखर अडचण. कृषी विभागाला तुम्ही लक्षात घ्या, आपल्याकडे काढणी पश्चात एक 15 ते 20 दिवस असतात, ज्याच्यात हे सगळे आपल्याला काम संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या 45,000 गावांमधनं हे सरासरी मिळवायची आहे आपल्याला. प्रत्येक सर्कलला जाऊन काम करणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग हे फक्त 4 जण जातील, पीक कंपनी विभागाचा माणूस जाईल, कृषी विभागाचा माणूस जाईल, महसुलाचा माणूस जाईल आणि करतील. ह्याच्या पलीकडे जाऊन आपण किती तंत्रज्ञान वापरू शकू, सॅटेलाइट इमेजेस कसे वापरू शकू, आपण ड्रोन किती वापरू शकू, ह्याच्या आधीचा डेटा वापरून कंपॅरेटिव्ह इंडेक्स कसा तयार करू शकू, याच्याबद्दल अनेक एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत. त्यातलं तंत्रज्ञान वापराबद्दलची एक मेथडॉलॉजी, एक प्रक्रिया आपण निश्चित केली पाहिजे. हा गाभ्याचा मुद्दा आहे या जी. सगळ्यात, असं मला वाटतं, आणि महाराष्ट्र ह्याच्यात अग्रेसर राहू शकतो. बिलकुल. तिसरा मुद्दा आहे की डेटा अजिबात मिळत नाही ह्या विषयातला. तुम्ही आजही जाऊन बघा, पीक विम्याचा 19-20चा स्टेट लेवलचा डेटा आपल्याला राष्ट्रीय पीक विम्याच्या वेबसाईटवर मिळतो. त्याच्यानंतर किती 4 हंगाम झाले, पण तो डेटा उपलब्ध नाही. हे योग्य नाही, कारण त्याच्याशिवाय मॉनिटरिंग होऊ शकत नाही. आणि चौथा मुद्दा की जेव्हा शेतकऱ्यांना गाऱ्हाण मांडायचं आहे, त्यांचा फीडबॅक द्यायचा आहे, त्याच्यासाठी मुभा असली पाहिजे. ह्या काही त्रुटी बदलल्या तर महाराष्ट्र नक्कीच चांगल्या पद्धतीचा एक पीक विमा, मग तो राष्ट्रीय पातळीतलाच सबसेट असेल किंवा आपला स्वतःचा असेल, कुठल्याही पद्धतीनं असेल, शेतकऱ्यांसाठी सुकर असा एक पीक विमा योजना असलीच पाहिजे. हे मात्र गरजेचं आहे. बिलकुल अश्विनी कुलकर्णी, आपण अत्यंत तपशीलवार आणि सुस्पष्टपणे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा तर अर्ज करण्याच्यासाठीचा वेळ वाढवून द्या, नुकसान मोजणी अधिक तंत्रशुद्ध करा, तपशील उपलब्ध करून द्या, कशा पद्धतीची कुठे काय नुकसानी झालेली आहे याची नोंद असली पाहिजे, ती अद्ययावत नोंद असली पाहिजे, आणि तक्रारीची सोय ठेवा. असे 4 प्रमुख मुद्दे आपण मांडलेत. वेळ मर्यादा आहे चर्चेला. पटकन माणिक कदम, आपल्यासाठी 30 सेकंदाचा वेळ उरलाय. आपली प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टी करण्याच्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती आत्ताच्या सरकारमध्ये दिसतीये का? मला अजिबात आताच्याच नाही तर मागच्या म्हणजे कुठल्या सरकारच्या मनामध्ये राजकीय इच्छाशक्ती शेतकऱ्यांना पीक विमा भेटावा म्हणून अजिबातच नाहीये. कारण यांच्या मनामध्ये एवढी जर शेतकऱ्याच्या संदर्भात कळवळा असता तर आमच्या जवळच्या तेलंगणा राज्यानं ज्या प्रमाणामध्ये रयत बंधू योजना लागू केलेली आहे, त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकार हे रयत बंधू योजना लागू करेल का? तर अजिबात करणार नाही. तुम्हाला आम्हाला पीक विमा देऊ नका, काहीच देऊ नका. हेक्टरला जसं तेलंगणामध्ये 10,000 रुपये खरीपाला दिले जातात, लागलीच रब्बीला 10,000 रुपये दिले जातात. बस झालं आमच्या पेरणीचं काय, पुढे तुमच्या पाठीमागे लागत बसा, पुढे तुमच्याकडे अर्ज करत बसा, आणि मग आम्ही पीक विमा भरायचा का नाही की आम्ही महाराष्ट्राचे शेतकरी ठरवू. त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही नगदी काय द्यायचं तर द्या तेलंगणाप्रमाणे. ही रास्त मागणी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने किंवा शेतकऱ्याची आहे. ठीक आहे, अगदी आपण ज्या पद्धतीनं थेटच म्हणालात की शेतकऱ्याला पीक विमा मिळावा असं कुठल्याच सरकारला वाटत नाही, ही इच्छाशक्ती यंदाच्या सरकारमध्ये तरी बदलतीये का हे पाहणं गरजेचं आहे. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.